कुठे गेली असेल माझी जयमाला? काय करत असेल? जिच्या आशेवरती राज करता जगतोय तीच माझ्या पोटची बाळ. आत्मा माझ्या समाक्षारीचं अपहरण करून तो राज करता नराधम घेऊन गेला. भगवंता गोपाल कृष्ण खरोखरच अरे तिच्या आशेवरती आज मी जगत होतो ती माझी बाळ जयमाला काय करत असेल? कोणत्याही हाताना भोगत असेल? काहीच समजण्याचं झालंय रे देवा, काहीच समजण्याचं झालंय. अरे ज्या दिनी राज्यकर्त्याला कळू लागलं त्या दिनापासून फक्त एक निष्ठतेने तुझी भक्ती करतोय रे मी, भक्ती करतोय. आणि त्याचाच फळ म्हणून तुम्हाला जर हे देत असशील तर नाही. आता नाही माझ्या त्राण उरले, खरंच नाही त्राण उरले. दोन संकट अशी माझ्या जीवनात आली. पूर्ण आयुष्य या राजकर्त्याचं उद्ध्वस्त झालं म्हणतोय, उद्ध्वस्त झालं. आजपर्यंत एक निष्ठतेने तुझी भक्ती केली पण बस म्हणतोय, बस आता नाही. यापुढे तुझी भक्ती नाही. यापुढे भक्त करेन तर विरोध भक्ती, विरोध भक्ती, विरोध भक्ती. विरोध भक्ती सुद्धा करून तुला काय करणार? माझं या जीवनात कोणीच उरलं नाही. माझं जगून तरी उपयोग काय? या ठिकाणी दिसणारी ती ही शिवा, त्या ठिकाणी आत्मघात, आत्मघात आणि आत्मघात. थांब थांब करीसी असा आत्मघात का, थांब थांब करीसी असा आत्मघात का, थांब थांब करीसी असा आत्मघात का. आत्मघात महत पाप, आत्मघात महत पाप, साची रवरवा. थांब थांब करीसी असा आत्मघात का, थांब थांब करीसी असा आत्मघात का, थांब थांब करीसी असा. चिंतामणी पादुका साक्षात महर्षी नारद मुनी सांगा, या ठिकाणी आत्मघात करत असते वेळी त्या आत्मघातापासून मला परावृत्त का केला? राजकर्त्या, यावेळी आत्मघात करण्यासाठी निघालाय हो, असं घडलंय तरी काय? मुनिवार, कोणत्या शब्दात आणि कसं सांगू? तुझं काय घडलंय राजकर्त्या? ओ जीवन उद्ध्वस्त झालंय. अशी दोन संकट या राजकर्त्याच्या जीवनात आली. अशी कोणती संकट? ऐका, पहिलं संकट कोणतं असेल? रामच्या संसार रूपात जिने प्रवेश केला ती आमच्या अर्धांगिनी. या लोक सोडून परलोकी ती निघून गेली. दुःखातून सावरतोय ना सावरतोय तो. जिच्या राशेवरती राज करता जगत होता ती माझ्या पोटची बाळ माझी जयमाला, तो नराधम कवडांना नगरचा राज करता. काय म्हणतोय राजकर्त्या? माझ्या या बापाचं भक्ष अपहरण केलं. मग सांगा माझा जगून उपयोग काय? जगून उपयोग काय? राजकर्ता खटवांग इतका उन्मत्त झालाय. राजकर्ता खटवा त्या बापाचं भक्ष जर तू अपहरण करत असेल तर माझी कोणासाठी जगू आणि कशासाठी जगू म्हणतोय? जर असेल राजकर्त्या, थांब म्हणतोय. यावेळी मला सांग, तू कोणत्या देवाची भक्ती करतोस? मुनिवार, तुमचा प्रश्न रास्त आहे हो, रास्त आहे. ज्या दिनापासून आम्हाला कळू लागलंय त्या दिनापासून जो 8व्या अवताराने नटलाय तो गोपाल कृष्ण, म्हणजे त्या गोपाल कृष्णाची आम्ही एकनिष्ठतेने भक्ती करतोय, एकनिष्ठतेने भक्ती करतोय. मग असं जर असेल तर यावेळी राजकर्त्या, तुझं कर्तव्य आहे ते गोपाळ कृष्णाचं सांगणं. मुनिवार, तुम्ही सांगताय ते पटतंय आम्हाला, पटतंय, पण नाही. आता या शरीरात त्राण नाही उरले, त्या दोरक्यापर्यंत जाईल आणि माझ्या देवाला माझी व्यथा मांडेल. त्याचं नाही व माझ्या शरीरात त्राण उरलेत म्हणून म्हणतोय मला या आत्महत्येपासून परावृत्त केलात खरं.
आता एकच माझी इच्छा पूर्ण करा, हात जोडतोय. कोणती या इच्छा? ठिकाणी माझ्या जीवनात जो काय चित्रपट रंगलाय, होय. जी काय माझी व्यथा चालली आहे, ती तुम्हीच साक्षात माझ्या गोपाल कृष्णापर्यंत मग राजकर्त्या सदर असेल करा. तर यावेळी चिंता करू नको. द्वारकेपर्यंत जाईल, तुझी सारी व्यथा देवाला सांगेन. काळजी करू नकोस, येतोय म्हणतोय. नारायण. देवा गोपाल कृष्णा, आजपर्यंत एकनिष्ठतेने तुझी भक्ती केली, रागाच्या भरात तुझी विरोध भक्ती करण्यासाठी निघालो खरा, पण त्याच वेळी आत्मघात करत असल्या वेळी महर्षी मुनिवरांनी मला परावृत्त केलं. काही का असेना, यापुढे पुनश्च तुझे एकनिष्ठतेने भक्ती करेल. पण हे देवा, या भक्ताचं तुझ्याजवळ एकच मागणं, जी आमची बाप लेकीची ताटा तूट झाली आहे, त्या माझ्या जयमालेला माझी भेट घालून दे म्हणतोय. म्हणून या दिशेने जावं, या दिशेने जावं आणि माझी जयमाला कुठे भेटतोय काय पाहावं. जयमाले, जयमाले, बाप आवाज देतोय. जयमाले ये म्हणतोय, जयमाले कधी अर्थाविण सुबक तरा, कधी मंत्र